बातमी संभाजीनगरमधून उद्योजक लड्डांच्या संपत्तीची टीप देणाऱ्याला अटक केलेली आहे। आरोपी देवीदास शिंदे याला अटक केलेली आहे। त्यांनी दरोडेखोरांना टीप दिली होती। दरोड्यामध्ये 5.5 किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरीला गेली होती। मात्र आता या टीप देणाऱ्या देवीदास शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हा जो दरोड्याचा गुन्हा घडलेला होता त्याच्यामध्ये यापूर्वी आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत। तर त्याच्यामध्ये मूळ जी टीप दिली तर तिथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। तर हे जे फिर्यादी आहेत संतोष लड्डा ज्यांच्या घरी दरोडा पडला त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे। तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे। याच्यामध्ये यापूर्वी 6 आरोपी अटक केले आहेत आणि आज हे जे आज निष्पन्न झाले आहेत त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे 4 आरोपींची। या साऱ्या दरोडा नाट्यामागील खरा सूत्रधार बाळासाहेब इंगोले आहे। तो कोण आहे त्यावर एक नजर टाकूयात। बाळासाहेब चंद्रकांत इंगोले हा संतोष लड्डांचा वर्गमित्र आहे। लड्डांच्या घरीही इंगोलेचं येणं जाणं हे सुरू होतं। वर्गमित्र असल्यामुळे तो त्यांच्या घरी जात होता। लड्डांच्या कंपनीमध्ये इंगोले इन्चार्ज पदावर काम करत होता। गेल्या 20 वर्षांपासून बाळासाहेब इंगोले लड्डांच्या कंपनीमध्ये काम करतोय आणि यांनीच ही टीप दिली होती। इंगोले लड्डांच्या घरी भाजीपाला सुद्धा न्यायचा। त्याचं कायम येणं जाणं हे सुरू होतं। लड्डांच्या घरातील पैशाची सोन्याची इंगोलेला पूर्ण माहिती होती। तर बाळासाहेब इंगोले हा आपल्या वर्गमित्र संतोष लड्डावर का नाराज होता ते जाणून घेऊयात। काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब इंगोलेच्या वडिलांचं निधन झालं होतं। इंगोले कंपनीत न सांगताच गावी गेला होता। वडिलांचं निधन झालं होतं त्यामुळे तो गावी गेला होता। त्यांनी हे कंपनीत सांगितलं नव्हतं। इंगोलेला कंपनीतून अनेक वेळा फोन गेले मात्र इंगोलेकडून उत्तर आलं नाही। उलट काही दिवसानंतर इंगोलेकडून फोन करणाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली। इंगोलेनं केलेल्या शिवीगाळाची काही दिवसानंतर लड्डांना माहिती मिळाली। फोन करणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तीशी असं कोणी वागतं का असं लड्डांकडून विचारणा करण्यात आली। माफी मागण्याची इंगोलेला सूचना देण्यात आली। माफी मागायला लावल्याचा इंगोलेला राग आला। राग मनात ठेवत इंगोलेनं लड्डांच्या घरातील सोन्याची टीप ही चोरट्यांना दिली। काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब इंगोलेच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय। न सांगता सुट्टीवर हा गेला होता। त्यानंतर हा राग येऊन त्यांनी हा संपूर्ण प्रकार केलाय।